जय शिवराय मित्रांनो, आपण पाहत आहात चटकदार न्यूज। मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगळे सोयरीची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमकपणे भूमिका मांडत दिसत आहेत। तसेच या विधानसभेत आमदार पाडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। तसेच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीही आंदोलन करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढली जात आहे। शेतकऱ्याची बाजू समजून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 5 सप्टेंबरपासून विधानसभा निहाय बैठक घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मराठा आंदोलनाचा विषय असला तरी शेतकऱ्यांचे विषयही महत्त्वाचे आहेत। शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा आहे। यासाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याचे सांगितले जात आहे। शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीक विम्याचे पैसे राहिले आहेत। शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे। सरकार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या फसवणूक करत आहे। सरकार कर्जमाफी कशी करत नाही हे पाहतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। मराठा आंदोलनासोबत शेतकरी कर्जमाफीसाठी जरांगे पाटील कसे आंदोलन उभारणार, सरकार दरबारी त्याची कशी दखल घेतली जाणार, हे आंदोलन कसे असणार याबाबत निश्चितता नसली तरी मनोज जरांगे पाटील या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे। महाराष्ट्रातील 700 ते 800 इच्छुक उमेदवारांची माझी भेट घेतली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांची माझ्याशी संपर्क साधला। उमेदवार पाहिले की वाटते कुठून या लफड्यात पडलो। भरपूर उमेदवार आहेत। आम्हाला वाटत होतं की मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील, पण सर्वात जास्त अर्ज पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत। त्यानंतर नंबर 2ला मराठवाड्यातून अर्ज आले। आम्ही त्यासाठी लोक बसवलेत। मला त्यातील जास्त काही जमत नाही, तसे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले। सगळे मुद्दे आम्ही ताकदीने लावून धरणार आहोत। त्यासाठी 5 सप्टेंबरपासून विधानसभा मतदारसंघ निहाय बैठक होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी बोलले आहे।